कशाला फोन करते? आता अजून किती वेळ नाही जाऊन चालणार आहे काय माहिती. नको फोन आता. आई बरी असेल ना? त्यासाठी नसेल ना लक्ष्मी फोन करत? बापरे. हा बोल ग. आहे का जरा वेळ? हा हा बोल बोल. अरे असं कसं बोलणार? असं कसं म्हणजे पटकन बोल. वैभव असं पटकन कसं रे बोलता येणार? लक्ष्मी काय ना, फोन हा बोलण्यासाठी असतो. अत्यंत महत्वाची काही गोष्ट सांगायची असेल, काही इमर्जन्सी असेल, त्याच्यासाठी आपण फोनचा वापर करतो. तुझ्याकडे आता महत्वाचं काही सांगण्यासारखं आहे का? नाही म्हणजे तसं अर्जंट काहीच नाहीये. नाहीये ना? मग विषय संपला. आई बरी आहे ना? हो. ओके. हा ठीक आहे, रात्री बोलूया. अरे वैभव, काय वैभव? 5 मिनिटं सुद्धा नाहीयेत का रे तुझ्याकडे बोलायला? लक्ष्मी तुला ना, हे बघ ऐक, मी आता ना खूप टेन्शन मध्ये आहे. मला इकडे खूप काम आहे आणि मी आता नाही बोलू शकत आहे. आपण रात्री आल्यानंतर बोलू. ओके? अरे बोलावं असं वाटलं म्हणून केला ना फोन. सहज करते का मी कधी कुठे फोन तुला? बर ठीक आहे ठीक आहे. हां ओके ओके, रात्री बोलू. आता माझ्याकडे वेळ नाहीये बोलण्यासाठी. चल बाय. ए बघरे इकडे. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. मस्त बघ. हो चलो मस्त ना. क्या बात आहे. खूप सुंदर झालेली आहे भाजी. मॅडमच्या हाताला काय चव आहे ना. मस्त वातावरण आपल्यासाठी नाही. मी अक्षरशः हेच म्हणणार होतो. म्हणजे मी कधी कधी विसरून जातो की मी सेटवर आहे. अगदी घरात असल्यासारखं वाटतं. आपलं बरंच आपले दत्ता भाऊ, आपण घरापेक्षा जास्त वेळ इकडे सेटवर, त्यामुळे इथलं वातावरण चांगलं असणं अत्यंत महत्वाचं आहे ना. खरं. आणि ते घरच्या लक्ष्मीच्या हातात असतं. बघा ना, आपल्या सेटवरची लक्ष्मी स्वतःच्या हाताने केलेले पदार्थ कसे प्रेमाने खाऊ घालते. म्हणजे या घराला घर पण आणले ते मॅडम. हे सगळं असंच राहू दे. सायंकाळी फिरावयास गेली, येताना कोथिंबीर आणली. अहो तुमची रोजनिशी आहे ना, आम्हाला कशाला ऐकवताय? न बोलता लिहा की. उजळणी, तुमची उजळणी. आणि समजा मी काय लिहायला विसरलो तर तुम्ही सांगताच की नाही. नमस्कार. थोडं काम होतं. बोला. नाही तुमच्याकडे नव्हतं काम, जरा घराचं काम करायचं होतं म्हणून कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आले. पाटील हे बघा, ते सगळे पोपडे निघालेले दिसत आहेत. ते सगळे काढून आपल्याला एकदम फिनिश्ड असा पेंट मारायचा. काय प्रॉब्लेम काय रे तुझा? काय झालं? काय प्रॉब्लेम काय तुझा? काय झालं? तुम्ही कशाला मध्ये पडताय? मध्ये काय पडतो म्हणजे? हा माझा एरिया आहे, समजला ना? आणि तू ज्याच्याबद्दल बोलतो ना ती माझी बहीण आणि भाऊची आहे, कळला काय? आणि मी मध्ये पडणार
मध्ये पडणार, पक्या भाऊ मध्ये असणार, कळलं ना? तू मिडल मध्ये असणार, समजलं ना? असले 100 पक्के बाई पाहिलेत मी, कळलं काय? हा का? दादागिरी करायची नाही इकडे. तुझी बहीण असेल ना तर घेऊन जा तुझ्याकडे.